काही चुकीची माहिती देवेंद्र फडणवीसांनी न्यायदेवतेला द्यायची सांगितली असेल, त्यामुळे न्यायदेवता सगळ्यांसाठी आहे, नुसते सरकारसाठी नाही, गोरगरिबांसाठी सुद्धा आहे। गेल्या वेळेस सुद्धा असं झालं होतं, न्यायदेवतेने गेल्या वेळेस सुद्धा आम्हाला न्याय दिला होता, परवानगी दिली होती। कारण लोकशाही मार्गाने तुम्हाला आमरण उपोषण करायला कोणी रोखू शकत नाही, हे न्यायालयानेच आम्हाला अधिकार दिला आहे। न्यायदेवताच सांगते की तुम्ही शांततेत लोकशाही मार्गाने कायद्याला धरून आंदोलन करू शकता, मग मी तर आमरण उपोषण करतोय। अगोदर तुम्ही अर्ज केला होता का, परवानगी मिळाली होती का पोलिसांची? आम्ही अर्ज केलेले आहेत, आम्ही अर्ज केलेले आहेत। आणि तुम्हीच म्हणता ना आता परवानगी रद्द केली, याचा अर्थ परवानगी दिलतीच ना, मग तेव्हाच रद्द केली ना, त्याचा अर्थच ते ना। मुंबईची सगळी टीम काम बघती, आमचे सुद्धा वकील बांधव न्यायालयात जाणार, न्याय देवता आम्हाला 100% न्याय देणार, ही मला 100% खात्री। आझाद मैदानावर आमरण उपोषण करायला ठाम आहात का तुम्ही? मी जाणार, उद्या 10 वाजता मी निघणार आहे, आमरण उपोषण करणार आहे। कारण लोकशाहीचा मार्ग जर सोडला असता, कायद्याचा मार्ग जर सोडला असता तर मग अडचणी होत्या। आम्ही तो मार्ग सोडलेलाच नाहीये, त्यामुळं काय मी खचत फिचत नसतो, काय नाही। आमचेही वकील बांधव न्यायदेवतेकडे जातील, न्याय मंदिर 100% न्यायालय आम्हाला न्याय देणार, आम्हाला पण परवानगी मिळणार, आम्ही जाणार। एकीकडे तुम्हाला ओएसडी भेटतायत आणि दुसरीकडे अशा प्रकारचा दुपारी निर्णय, तुम्ही काय भूमिका घेणार होता? नाही, सरकारच्याच हातात हे असं म्हणल्यावर आणि मग न्यायदेवतेचं काय राहिलं? आम्हाला कोण न्याय देणार? मग गरीबाचा आधार न्याय मंदिर आहे, न्यायदेवता आहे, न्यायालय आहे। कोर्टात जाणार का तुम्ही? हो, आमचे वकील बांधव जाणार, आमची बाजू ऐकून घेणार न्यायालय, न्याय मंदिर 100% न्यायदेवता आम्हाला सुद्धा न्याय देणार। आता अवधी खूप कमी राहिला तुमच्या आंदोलनाला, आता काही तास शिल्लक राहिले। मी उद्या जाणार आहे, न्यायदेवता न्याय देणार आहे, मी मुंबईला आमरण उपोषण करणार आहे। संविधानाचा गळा, लोकशाहीचा गळा कोणी घोटू शकत नाही। पाटील, आझाद मैदानावर ठाम आहात का तुम्ही? आझाद मैदानावर आझाद मैदानावर मी जाणार। मुंबईचं जनजीवन विस्कळीत होणं याची काळजी सुद्धा घ्यायचं निर्देश दिले। जे त्याच्यात नियम असतील त्याचं सगळ्याचं नियमाचं पालन मराठी करणार, पण आझाद मैदानावर उपोषणाला जाण्यासाठी अधिकार हा न्यायालयानेच दिलेला आहे, त्यामुळे न्यायदेवता आम्हाला न्याय देणार, आमचेही वकील बांधव जातील, न्यायदेवता 100% आमचं ऐकून घेऊन आम्हाला परवानगी आमरण उपोषण करायची 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता न्याय मंदिर देणार। तुम्ही न्यायालयाच्या निकालाची काही माहिती घेतली का? नेमकी न्यायालय काय म्हटलं? नाही, मला आताच तुम्ही म्हणलं मला, पण अडचण नाही म्हणलं तुम्हाला मी, गेल्या वेळेस पण असं झालं होतं। त्या न्यायालयानं, न्यायदेवतेनं आमचंही म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांच्याही निदर्शनास आलं की आपण शांततेत कायद्याचे सगळे नियम पाळून आमरण उपोषणाला परवानगी आपल्याला द्यावं लागणार आहे, आणि दिली होती। परवानगी काय करणार? दुसऱ्या आंदोलनात दुसऱ्या ग्राउंडचा पर्याय आहे का? अरे बाबा, न्याय देणार नाही असं म्हणूच नका। या भारतात गोरगरिबांसाठी तेवढंच एक मंदिर आहे, न्यायालय, ते परवानगीच देणार, असं कधीच होणार नाही की ते त्यांना तसं म्हणले म्हणजे आम्हाला देणार नाही, परवानगी देणार। कारण हे लोकशाहीच्या विरोधात सरकार चाललंय, कायद्याच्या संविधानाच्या विरोधात चाललंय। कोण चाललंय? देवेंद्र फडणवीस, दुसरं कोणाला काय घेणं देणं नाही। प्रत्येकाला वाटतं गरीबाच्या लेकराला कशाला अडवायचं, कशामुळं माननीय कोर्टात न्यायालयात अर्ज करायचा, येणार। ओके, आपण जर बघितलं तर येऊन मनोज जरांगे पाटील आणि तर आपण पाहतोय ही परवानगी कोर्टानं नाही, देवेंद्र फडणवीस यांनी नाकारलेली आहे आणि हा सर्व केवळ सरकारचाच खेळ आहे असं जरांगे पाटील या दरम्यान म्हणालेले आहेत। शिवाय आम्ही आता मुंबईमध्ये जाण्यावर ठामच आहोत असं सुद्धा जरांगे पाटलांनी सांगितलं आणि उद्या सकाळी अंतरवाली सराटीतून निघणार असं देखील या दरम्यान जरांगेंनी सांगितलेलं आहे। शिवाय सरकारला इशारा सुद्धा दिलेला आहे, हायकोर्टानं जरी परवानगी नाकारली असली तरी देखील आमचे वकील सुद्धा आता कोर्टात जाणार आणि आम्ही सुद्धा कायदेशीर लढा देणार असं जरांगे म्हणाले। आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका जरांगेंनी घेतली आहे। 29 तारखेला आमरण उपोषणासाठी आझाद मैदानावर जाणार आहे। हा सगळा सरकारचा खेळ आहे, न्यायदेवतेचा नाही असं मोठं विधान या दरम्यान जरांगेंनी केलंय। मुंबईमध्ये जरांगे आंदोलन करणारच आहे। फडणवीसांचं हे षडयंत्र, हा सगळा सरकारचा खेळ, न्यायदेवतेचा नाही असं जरांगे या दरम्यान म्हणालेले आहेत। जरांगेंना मुंबईमध्ये आंदोलन करण्यास मनाई करण्यात आली आणि त्यानंतर जरांगेंनी हा संपूर्ण सरकारचा खेळ असल्याचं म्हटलं। आझाद मैदानात परवानगी का नाही हा सवाल जरांगेंनी उपस्थित केला।
आझाद मैदानातच आंदोलन करणार, इतरत्र कुठेही नाही असं देखील जरांगेंनी या दरम्यान म्हटलंय.